विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। नागपुरात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा निर्णय। रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्सला देखील बंदी। नागपुरात बनावट जीएसटी बिलं तयार करून 150 कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। गुन्हे शाखेनं 5 आरोपींना ठोकल्या बेड्या। नंदुरबारच्या करंजाळी वाघारे गावामध्ये जाण्यासाठी पूल नाही, धोकादायक पद्धतीने नागरिकांचा प्रवास। पूल मंजूर असताना सुद्धा बांधकामाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून नाराजी। पावसाळ्यापूर्वी पूल बांधून देण्याची नागरिकांची मागणी। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये ड्रग्ज पाठोपाठ मटक्याचे रॅकेट उघड। डिजिटल मटका चालवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राज्यामधील तब्बल 8,000हून अधिक गावांमध्ये शाळाच नाही। केंद्रानं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश। 6,563 गावं उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित, तर 1,650 गावं प्राथमिक शाळेपासून वंचित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये होणार विदर्भ पाणी परिषद। 7, 8 आणि 9 जून रोजी होणार विदर्भ पाणी परिषद।